नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती 150 कर्मचाऱ्यांना तूर्त सोमवारपासून घरूनच काम करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांच्या जबाबात गंभीर तक्रारी सूत्रांची माहिती नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा टीसीएस मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन खरात प्रकरणी केसरकरांचा कथित पीए दीपक लोंढेची चौकशी शुक्रवारी हजर राहण्याचे शिर्डी पोलिसांचे आदेश लोंढे आणि पत्नीच्या नावे समता पतसंस्थेत 4 खाती कोट्यवधींचा व्यवहार जस्टिस फॉर अजितदादा संवाद यात्रा काढणार यात्रेतून सरकारवर राष्ट्रवादी करणार प्रश्नांचा भडीमार अमोल मिटकर यांची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज चंद्रपूर दौऱ्यावर चंद्रपुरात विद्युत केंद्र कोळसा खाणीमुळे प्रदूषण सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत उठवला होता आवाज नागपूर शहर काँग्रेसमधल्या मतभेद पुन्हा चव्हाट्यावर अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळले संघटन सृजन अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत 2 गट आमनेसामने लाल परी पुन्हा तोट्यात वर्षभरात महामंडळाला 591 कोटी रुपयांचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे विभागांना निर्देश धर्मांतर प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे नाशिक शहरात एटीएसचं पथक पोहोचलं केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल अमरावतीमध्ये 2 गटात क्षुल्लक कारणावरून राडा मिरवणुकीत डीजेचा आवाज जास्त केल्यानं वाद अमरावतीच्या वलगाव इथली घटना किरकोळ वादातून विद्यार्थ्यांच्या 2 गटात तुफान हाणामारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातला प्रकार मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा केला पोस्ट सासऱ्याकडून सुनेवर वर्षभर लैंगिक अत्याचार संभाजीनगरच्या खुलताबादेमधला प्रकार पतीच्या संमतीनं सुरू होता अत्याचार सासरा अटकेत पती फरार किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्यानं कारवाई महाड तालुका पोलीस ठाण्याची तिघांविरोधात तक्रार पुरातत्व विभागाच्या तरतुदीनुसार होणार कारवाई गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्यपदार्थ देणं सुरूच उच्च न्यायालयाचा निर्णय पायदळी विशिष्ट समाजाच्या लोकांकडून निर्णयाचा अवमान येवल्यामध्ये ग्राम रोजगार सेवकांचं काम बंद आंदोलन मानधनाच्या मुद्द्यावरून 15 दिवसांपासून आंदोलन सुरू संभाजीनगरमधल्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा काही ठिकाणी इंधनाचा साठा संपल्यानं झुंबड बोगस बियाणे विक्री प्रकरणी कठोर कारवाई होणार 5 वर्षांपर्यंत कारावास आणि 4 लाखांपर्यंत दंड होणार कापूस पेरणी जवळ आल्यानं बोगस बियाण्यांचा धोका वाढला वर्ध्यामध्ये उष्णतेचा कहर प्रशासन सतर्क तापमान 45 अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर जिल्ह्यातल्या 3081 शाळा आणि अंगणवाड्या बंद राहणार मलेशियाकडे निघालेल्या एका बोटीचा अपघात 250 ते 280 प्रवाशांचा बुडून मृत्यू